शिरूर दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात महावितरण कंपनीचे विद्युत रोहित्रांमधील तांब्यांच्या तारा चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे। या प्रकरणी 48 गुन्हे उघडकीस आले आहेत। तसेच 500 किलो तांब्याच्या पट्ट्या आणि तारांसह गुन्ह्यात वापरलेली वाहने असा 14,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी चोरी करणाऱ्या आणि चोरीचा माल खरेदी करणाऱ्या अशा एकूण 9 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे। ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी चोरी ही फोडणे, त्याच्यातला तांबा जो आहे तो बाहेर काढणे किंवा फोडून ते विकणे असे सगळे प्रकार होत होते। यामध्ये जवळपास 48 गुन्हे जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांवर दाखल होते आणि मला अत्यंत आनंद होतोय हे सांगताना की हे 48 गुन्हे आमच्या टीमने डिटेक्ट केले आणि त्यामध्ये जे डीपी चोरी करणारी जी गँग आहे त्यामधले 9 आरोपी हे मालासहित आम्ही अटक केले। त्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे सराईत असे गुन्हेगार आहेत। त्या संदर्भातले डिटेल्स हे आपल्याला प्रेस नोटमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एकूण 48 गुन्ह्यांमध्ये शिरूर पोलीस स्टेशनमध्ये 19, शिक्रापूरमध्ये 10, राजनांदगावमध्ये 5, यवतमध्ये 11, खेड राजगुरुनगरमध्ये 1, जेजुरीमध्ये 1 आणि दौंडमध्ये 1 असे एकूण 48 गुन्हे ह्या निमित्ताने डिटेक्ट झाले। यामध्ये जवळपास 14,50,000 रुपयाचा मुद्देमाल हा आम्ही हस्तगत केलेला आहे आणि त्यात मोटरसायकल आहे, पिकअप गाडी आहे। त्या व्यतिरिक्त जो कॉपरच्या कॉइल्स, वायर्स आणि इतर मुद्देमाल जो त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरण्यात येत होता तो सगळा सुद्धा रिकवर केलेला आहे। यामध्ये अजून तपास सुरू आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की अजूनही ह्याच्यामध्ये अजून रिकव्हरी होईल। आपले काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू। हे जानेवारी महिन्यापासूनचे गुन्हे आहेत हे आणि जसं ह्या उन्हाळा वाढत होता तसे ह्या गुन्ह्यांमध्ये पण वाढ होत होती। म्हणजे मध्यंतरी असं झालं की 3-4 दिवस सलग शिरूर भागामध्ये अशा प्रकारच्या डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर फोडण्यात आल्या होत्या। त्यामध्ये इव्हन MSCBनी पण फार चांगलं सहकार्य केलंय। काही केसेसमध्ये तर आज MSCBने ते ट्रान्सफॉर्मर बसवलं आणि लगेच संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीच ते फोडलं किंवा त्या चोरीची घटना घडली होती असं सगळं झालं होतं। थोडंसं चॅलेंजिंग होतं, परंतु आम्ही त्याच्यावर व्यवस्थित वर्कआउट करून ते जे त्याच्यामध्ये जे सहभागी आरोपी होते ते सगळे अरेस्ट केलेले आहेत। चोरून हे नेमकं काय करायचं, कुठे विकायचं? ते चोरून ग्रे मार्केटमध्येच विकले जातात मोस्टली। त्याच्यातला जो कॉपर आहे त्याची किंमत प्रचंड आहे आणि तो इझिली हे जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत, डीपीज आहेत, ह्या बऱ्याचशा शेतात आणि इंटेरियरमध्ये लावलेल्या असतात आणि त्यातनं ते चोरायचं आणि एका चोरीमधनं बराच माल म्हणजे बरेच पैसे ह्यांना ओपन मार्केटमध्ये ते वितळून मिळू शकतात आणि ते घेणारे व्यापारी पण आहेत। ह्यामध्ये एक जो माल खरेदी करणारा व्यापारी आहे त्याला सुद्धा आम्ही अरेस्ट केलेला आहे। नाही, ही जी टोळी आहे ही ह्या टोळीमधले जे मेंबर्स आहेत हे मोस्टली शेजारचा जिल्हा आहे अहमदनगर आणि पुणे ह्या दोन्ही जिल्ह्यात म्हणजे शिरूर, पारनेर, संगमनेर ह्या भागातले राहणारे हे ह्या टोळीतले सदस्य आहेत आणि ही आमच्या भागात तर ऑपरेट करत होते। परंतु आता हे डिटेक्शन झाल्यानंतर म्हणजे गेल्या अनेक दिवसांमध्ये जेव्हापासून आम्ही हे काम करत होतो आणि हे डिटेक्शन झाल्यानंतर मला अशी आशा आहे की पुढे तरी ह्या अशा चोरीच्या घटना घडणार नाही। याची पार्श्वभूमी काय आहे का आणि हे फक्त ट्रान्सफॉर्मर चोरी करायचे का आणि नाही, सध्या तरी जे आहे त्याच्यातले जे 2 आरोपी आहेत, मी जे त्याच्यामधला जो विशाल खंडू पवार आणि प्रदीप राजेंद्र शिंदे यांच्यावर मालमत्ता चोरीचे अनेक गुन्हे आहेत
त्या मध्ये पहिल्या आरोपीवर 11 गुन्हे दाखल आहेत अहमदनगर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये. त्यासोबतच हा प्रदीप राजेंद्र शिंदे यांच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत. तो यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आणि नेमके आधी काय मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांमध्ये होते ते सुद्धा बघायला पाहिजे. यांची काय तुम्हाला टीप नेमकी मिळाली होती, ते सगळे एकत्र कुठे आले होते आणि कसं त्यांना पकडण्यात आलं? याच्यावर आमची क्राईम ब्रांचची लोकल क्राईम ब्रांचची टीम जवळपास महिन्याभरापासून काम करत होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही गुप्त बातमीदारामार्फत आणि काही आमच्या लोकांनी जे तांत्रिक विश्लेषण केलं आहे त्यातनं आम्ही ही गँग जी आहे ती ओपन करू शकतो. ओके. शनिवारी रात्रीची ही घटना आहे ज्याच्यामध्ये त्या कुटुंबाला मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 5 आरोपी निष्पन्न आहे ज्यांच्याविषयी नावानिशी फिर्याद आहे आणि इतर 10 ते 15 असे आरोपी त्यामध्ये आहेत. हे जे कुटुंब आहे त्याला जी मारहाण करण्यात आलेली आहे तर प्रथमदर्शनी असं निदर्शनास येत आहे की यांच्या पैशाचा काहीतरी वाद होता आणि त्या पैशाच्या वादावरनं देण्याघेण्यावरनं सदरची मारहाण करण्यात आलेली आहे. त्या संदर्भाला जे लोखंडी पाईप, काठी, कोयता या सगळ्या आर्म्सचा वापर करण्यात आला असल्यामुळे त्याच्यामध्ये आर्म्स ॲक्टचे सेक्शन सुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्यासाठी हे आरोपी जे आहेत ते खेड तालुक्यातले राहणारे आहेत आणि जी फिर्यादी आहेत किंवा पीडित आहेत ते शिरूर ह्या भागातले राहणारे आहेत, शिरूर शिक्रापूर ह्या भागातले राहणारे आहेत आणि त्या आरोपींना अटक करण्याकरता आमच्या 2 टीम्स ऑलरेडी तिकडे आहेत. आज दुपारून हा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही आणि रात्रीपर्यंत सगळ्या आरोपींना आम्ही अरेस्ट करतो. ते आपापसातले नातेवाईक आहेत आणि पैशाच्या देण्याघेण्यावरचा हा वाद आहे. साधारण पण मारहाण झालेली आहे. जे व्हिडिओ आलेले आहे त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला आहे असं समजतंय. महिला महिलेला पण मारहाण झालेली आहे, पुरुषांना पण मारहाण झाली आहे आणि अजून कोणाचे काही मारहाण झाले असेल. हा फक्त एकच एपिसोड त्या व्हिडिओमधनं पुढे आलाय. इतरही काही असतील तर ते तपासामध्ये निष्पन्न होतील आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. मी आपल्याला ते सांगतोय की आत्ताच गुन्हा नोंदवलेला आहे. हे इट विल बी टू प्रीमॅच्युअर टू रिव्हील ऑल दिस थिंग्स. हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सगळं क्लिअर होतं. साधारण किती पैसे घेतले होते? हा इनिशियल व्यवहार हा जी प्रथमदर्शनी जी माहिती होती ती काहीतरी 25,000 रुपयाचा हा व्यवहार होता असं सांगण्यात आलं. गुन्हा नेमका कधी घडलाय, किती वाजता घडलाय, किती तारखेला घडलाय? शनिवारी रात्री 12:30ची घटना आहे. 22 तारखेला. ओके, थँक्यू.